हॅलो हाय नमस्कार श्रोते हो आणि प्रेक्षक हो. मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या खूप सुंदर अशा मुलाखती घेत असतो, त्यांना बोलतं करत असतो आणि त्यांच्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी आहेत तो शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजवर आपण अनेक मान्यवरांच्या मुलाखती इथे घेतलेल्या आहेत. आजचा विषय हा मला असं वाटतंय, आपण जरी आता मोठे झालेलो असलो तरी आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे आणि आज तशीच एक दिग्गज व्यक्ती आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. बरं, आजची मुलाखत केवळ मी नाही तर माझ्यासोबत जो आवाज तुम्ही बऱ्याच कार्यक्रमांमधून ऐकलेला आहे, तर अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्वाती वैद्य मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या आजची ही मुलाखत घेणार आहेत. आणि अर्थात आज आपण ज्यांना बोलतं करणार आहोत, खरं तर त्यांच्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आपसुकच हसू येतं असे सुप्रसिद्ध बालसाहित्यकार, कथाकथनकार अर्थात एकनाथ आव्हाड सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार. खूप खूप स्वागत. आणि बऱ्याच दिवसांनंतर स्वाती मॅडममुळे हा योग जुळून आला असं मी म्हणेन. नक्की नक्की. तर सरांबद्दल ओळख करून द्यायची झाली तर खूप मोठं काम आहे त्यांचं, खूप मोठा बायोडेटा आहे. ओघवत्या गप्पांमध्ये त्याविषयी आपण बोलूच. पण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत 31 वर्ष ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असे विविध प्रकारचं साहित्य ते लिहित असतात. मुलांसाठी व मोठ्यांसाठी कथाकथन, काव्य वाचनाचे कार्यक्रम सादर करीत असतात. कथाकथनाचे 1000हून अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत. कथाकथनातील योगदानाबद्दल अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथा निवेदक या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. अर्थात आपल्या या क्षेत्रामध्ये अतिशय मोस्ट सिनियर पर्सन म्हणून आमच्यासारखे सगळे कलाकार ज्यांच्याकडे पाहतात, अर्थात एकनाथ आव्हाड सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बरीच पुस्तकं जी आपण चाळली असतील, ती पुस्तकं बघितल्यानंतर आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. आणि ही अशी पुस्तकं जे नकळतपणे आपल्या चेहऱ्यांवरती हसू आणण्याचं काम करतात, त्याचे लेखक स्वतः एकनाथ सर आहेत. सरांना आत्तापर्यंत बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामधले काही पुरस्कार इथे सांगू इच्छिते. मुंबई महानगरपालिकेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार 2008 साली सरांना देण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार 2016 साली. साने गुरुजी आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार 2024. आतापर्यंत असे बरेच पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. यांसह इतर शासनमान्य साहित्य व शैक्षणिक संस्थांचे मानाचे 100हून अधिक पुरस्कार हे त्यांना लाभलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारचा साहित्यातील साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार हा खूप मोठा पुरस्कार आहे, जो सरांना 2023 मध्ये मिळाला. सर, आम्ही आमचं भाग्य म्हणतो, आज तुमच्या माध्यमातून आम्ही अजून लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि आपल्या आचार्य 90 FM वरती तुम्हाला लोकांना ऐकता येणार आहे. खूप खूप स्वागत तुमचं. सर्वांना मनापासून धन्यवाद. करूया सुरुवात आपल्या गप्पांना. नक्कीच. मी स्वाती वैद्य मॅडमना आजची ही धुरा सोपावते आणि त्यांना रिक्वेस्ट करेन की मॅडम प्लीज आपण या ओघवत्या गप्पांना सुरुवात करूया. धन्यवाद. नमस्कार आव्हाड सर. नमस्ते. नमस्ते. तुमचं आमच्या या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. बालकथाकारांच्या साहित्यात भक्कम पाय रोवून उभे असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आव्हाड सर. बालकांच्या कोवळ्या मनाचं अंतरंग शब्दबद्ध करण्याची एक वेगळीच विलक्षण हातोटी आव्हाड सरांना लाभली आहे. अगदी खरं. बाळ हसल्यावर घरही हसते, हसणारे घर किती सुंदर दिसते. काय सर, किती सकारात्मकता आणि किती छान ओळी ह्या. असं इतकं सुंदर लेखन मुलांसाठी करावं असं तुम्हाला केव्हा वाटलं आणि काय वाटलं? खरंय, खूप छान प्रश्न आहे. खरं सांगू का, मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतला विद्यार्थी आणि मला ज्या शिक्षिका भेटल्या त्यांनी मला वाचनाची गोडी लावली आणि ते वाचन करता करता मी जेव्हा शिक्षक झालो तेव्हा या मुलांची आनंदाची बाग आपण कथा कवितेने फुलवावी आणि मग मुलांना रोज एखादी गोष्ट सांगावी. मग मुलं म्हणायचे, सर उद्या एक नवीन गोष्ट सांगा, अरे वा, उद्या नवीन कविता सांगा. मग या मुलांसाठी आपणच का लिहू नये, एकदा प्रयत्न तर करून बघूया. मुलं पास किंवा नापास मुलं करतील आपल्याला. आणि मग या विचाराने मी मुलांसाठी लिहायला लागलो. पण मला वाटतं
लिहिणं हे नंतरचं आहे. त्याच्या आधी लहानपणापासून खूप वाचत गेलो बरोबर. आणि वाचता वाचता तो कुठेतरी मनात हृदयात साठत गेलं आणि शिक्षक झाल्यावर आणि ते ते नंतर कागदावर कागदावर उतरलं. एवढं सगळं आत्मसात झालेलं, अगदी. आपोआप कागदावर उतरलं. खरंच त्याच्यासाठी ही पूर्वतयारी, हा. पूर्व बीज पेरलं गेलं शाळेच्या वयातच तुमच्यामध्ये. आणि नक्कीच तुमच्या खूप सुंदर कविता आहेत. अगदी सगळ्या विद्यार्थ्यांना तुमची पुस्तकं सगळी प्रिय आहेत सर, खूप वाचतात मनापासून. कोणत्या प्रकारच्या साहित्य सर्वात आधी लिहिलं तुम्ही, कोणत्या प्रकारचं? खूप छान प्रश्न आहे. मी ना माझ्या वर्गातल्या मुलीवर पहिली कविता लिहिली. हो का? वर्गातल्या मुलीवर. बरं. म्हणजे जेव्हा मुलं म्हणाली की सर उद्या नवीन कविता नवीन गोष्ट सांगा, मग मी ठरवलं की आपणच का नाही मुलांसाठी लिहायचं. आणि अशी एक घटना घडली की माझ्या वर्गात एक विद्यार्थिनी येत नव्हती, तिचं नाव सविता पटेकर, आणि तिने शाळेत यावं म्हणून मी खूप प्रयत्न करत होतो. मुलांना म्हटलं अरे कुणाच्या जवळ राहते रे सविता. तर एक मुलगा म्हणाला सर आमच्याजवळ. तिला सांग नवीन सर आले आहेत, तुला वह्या पुस्तकं देतील, तू लवकर शाळेत आहे. पण काय त्या मुलांनी निरोप पोहोचवला, पण सविता काही शाळेत आली नाही. मग आमच्या मुख्याध्यापिका पार्टेबाई म्हणाल्या तुम्ही घरी जाऊन बघा त्या मुलीची काय अडचण आहे ती. आणि मी घरी गेल्यावर ही आनंदनगर झोपडपट्टी आहे ना आपल्या कॉलेजच्या समोरची, तिथेच ती मुलगी राहायची. आणि मग त्यावेळी मला कळलं भकास परिस्थिती, घरातलं वातावरण, कुठे आहे मुलगी. तर ती दिसली मला केस पिंजरलेल्या अवस्थेत सविता. आणि मग मी म्हटलं कुठे आहे तुझी आई. म्हणे आई गेली कामाला. तर आईचा कचरा वेचण्याचा व्यवसाय, ती पहाटे घर सोडायची. मग अशा वेळी ती आई आल्यानंतर मी तिला विचारलं तुम्ही मुलीला का शाळेत पाठवत नाही. मग आईने तिची कहाणी सांगितली. मी म्हटलं काही झालं तरी मुलीला शाळेत आणा, बरोबर, शिक्षणाशिवाय काहीच पर्याय नाही. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेल्यावर ती आई कामाला न जाता ओढत मुलीला शाळेत घेऊन आली. भरलेल्या डोळ्याने तिने सगळी कहाणी सांगितली. मी खूप अस्वस्थ झालो आणि ते घरी जाऊन सगळं शब्दबद्ध केलं आणि त्याची पहिली कविता झाली. सर त्यातल्या 2 ओळी नाही कविताच सांगितली तरी चालेल काय? ती कविता अशी आहे, सविता पटेकर सतत गैरहजर. अरे वा. शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, काकूळ तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. काकूळ तिला येऊन म्हणाली यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. मुलीचं नाव सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली रोज ही घरी त्रास देते, रोज ही घरी त्रास देते, आणि शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. खायला लिहायला मात्र चांगलं मागते, आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुसते. हिच्यासाठी काय काय करू, कुणाकुणाचे पाय धरू, 4 घरची धुणभांडी सुद्धा करते. या पोरीसाठी मरमर मरते, नवरा माझा गेला मरून. आईचं बोलणं पोट तिडकीनं, पण पोरगी मात्र ढिम्म. नाव तिचं सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मी मुलीला म्हणालो का गं शाळेत येत नाहीस. खरं सांग मी तुला मारणार नाही. मी मुलीला म्हणालो का गं शाळेत येत नाहीस, खरं सांग मी तुला मारणार नाही. पण मुलगी काहीच बोलेना. आईला आला राग. आईनं तिच्या गालफाडात मारलं आणि मुलीने आईकडे रागानं पाहिलं. मला वाटलं इथे चुकतं कोणाचं, या मुलीचं की तिच्या आईचं, का मास्तरांचं, का इथल्या शिक्षण पद्धतीचं. मी काहीसा निरुत्तर, सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी, मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी. अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ, या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ. वाह. मनाशी सारं ठरवून एक एक विषय घेतला. खेळ गाणी गोष्टींचा तासही आज घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं, सविता पटेकर. पण मुलं म्हणाली गैरहजर. अरे बापरे. माझं मन सुन्न झालं. कालचा दिवस आठवला. बॅगेतल्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती. या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर, या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर. तेवढ्यात दारातून कवळे शब्द आले. सर वर्गात येऊ. दाराकडं पाहिलं तर दारात सविता उभी, शाळेच्या गणवेशा, 2 घट्ट वेड्या घालून. माझं मन फुललं.
वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली, सर सविता हजर, सर सविता सविता हजर. हजर, सर खूप सुंदर, खूप सविता सुंदर. हजर. सर असे जर शिक्षक शिक्षण क्षेत्रात खरंच. असतील ना तर भारताचं भाग्य आहे की त्याला प्रगती करायला कोणीच अडवू शकत सांगतो नाही. तुम्हाला- पण तुमच्यासारखे शिक्षक पाहिजेत सर. या कवितेची गंमत सांगतो. मी 5वीच्या वर्गात ही कविता म्हटली. हो. मुलांना किती कळली माहिती नाही, पण मुलांना काहीतरी यातलं कळलं. ते कसं मला कळलं की जेव्हा काही दिवसांनी राजू नावाचा विद्यार्थी काही 2 दिवस येत नव्हता, म्हटलं अरे राजू येत नाही रे 2 दिवस. ते पोरग पटकन उभं राहिलं, सर त्याच्यावर सुद्धा सविता सारखी कविता लिहा म्हणजे तो सुद्धा येईल. वा वा वा. म्हणजे ही किती मोठी पोच खूप पावते. आहे. ही त्यावेळी ना कविता ज्यावेळेला मठामध्ये एक जाहिरात आली होती की खुल्या गटाची जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा. म्हटलं चला आपण नवीन नवीन ताजी कविता लिहिली, आपण जाऊया सादर करायला. मी सादर केली, तिथे प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं मला बरं. जिल्ह्यात. कारण पण- एका मुलीचं भावविश्व होतं नाही ना पण त्यात. त्यावेळी मला जेवढा आनंद नाही झाला त्याहून अधिक आनंद मला त्या विद्यार्थ्याच्या सवितेने- बोलण्याने झालं हा. की सर ते तुम्ही खरं सुद्धा बक्षीस. त्याच्यावर कविता लिहा म्हणजे तो सुद्धा शाळेत येईल. म्हणजे किती किती- मोठी पोच पावली. किती म्हणजे पोचपावती, याचाच अर्थ खरंच. आपण असं म्हणू शकतो की सरांच्या कवितेचा मुलांवरती प्रभाव पडला आणि तो अजूनही आहे, पडतोय. पडत मी काय करतो, मी लेखन करताना ना माझी मुलं डोळ्यासमोर असतात. मी इथलीच नाही, वर्गातलीच नाही, नाही, शाळेतलीच सगळी. नाही. आणि मी सगळी. जेव्हा महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात माझ्या कविता गोष्टी घेऊन जातो ना. आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की एकदा मी आदिवासी पाड्यावर डहाणूला गेलो होतो. तिथल्या मुलींना कविता बरं, गोष्टी बरं. सांगायला. तिथे गोष्टी कविता सगळ्या सांगितल्या आणि परतताना एक मुलगी म्हणाली, सर तुमच्या कविता गोष्टींनी लय जीव हरकला बघा माझा. असं हो हरकलं ती पोरगी म्हणली आणि मला खूप आवडलं सर. आणि सर मी शाळेत येत नव्हते बघा ना, पण आज आज आले आणि केवढ्या कविता गोष्टी ऐकायला मिळाल्या. सर लय मजा आली मला. मी आता रोज येणार शाळेत. आणि सर माझ्या ना लहान भावाला सांभाळायला लागतं ना घरी, म्हणून मी येत नव्हते. माझे बाबा वारले ना सर, आई. माझे बाबा वारले, आईलाच सगळं काम पडतंय, पण मी आता येणार सर शाळेत. मला त्या मुलीची ना जिद्द दिसली हो. आणि मग मी परतीच्या प्रवासात कविता लिहिली. आय मी रोज शाळेत जाईन, शाळा शिकीन, बुक वाचीन, आपल्या पर्शाला सांभाळून घरचं काम बी करीन. अरे वा वा. पण आयो मी रोज शाळेत जाईन. पोटासाठी तुझी वनवन आई ठावाय मला, पोटासाठी तुझी वनवन आई ठावाय मला, एका घोटासाठी बी आराम नाही मिळत तुला. पण तू घरची नको काळजी करू, तू घरची नको काळजी करू, मी समद पाईन. पण आहे मी रोज शाळेत जाईन. आहे मी एक शिकले तर आपला परशा बी शिकल, मी एक शिकले तर आपला परशा बी शिकल आणि शिक्षणाचं महत्व त्याच्या डोक्यात बी बसल. शाळेमुळेच हा विश्वास मी खरा करून दावीन, शाळेमुळेच हा विश्वास मी खरा करून दावीन. पण आहे मी रोज शाळेत जाईन. वा वा. आयो गुरुजी जाऊ म्हणलं तुला चांगलं डोकं हाय, तेव्हापासून माझा जीव बघलाय हरकून गेलाय. गुरुजी जाऊ म्हणलं तुला चांगलं डोकं हाय, तेव्हापासून माझा जीव बघ लय हरकून गेलाय. आय दिसभर काम करून रातच्याला दिव्याखाली वाचीन, दिसभर काय काम तयारी आहे करून सगळी. रातच्याला दिव्याखाली वाचीन. पण आहे मी रोज शाळेत शाळेत जाईन. जाईन. शेवटी ती मुलगी म्हणते ना, ते फार महत्वाचं आहे. ती मुलगी म्हणते शेवटी, आयो शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे. आयो शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे. पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. अरे वा. आय, शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे. पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. थोडी कळ काढ आपली सारी सपान पुरी होतील, थोडी कळ काढ आपली सारी सपान पुरी होतील. म्हणूनच आहे मी रोज शाळेत जाईन, म्हणूनच आहे मी रोज शाळेत जाईन. मस्त. अतिशय पण सुंदर. सुंदर भाव व्यक्त केलेत सर. आणि तुमच्या याच्यातून एक दिसतंय की तुम्हाला हे जे इतके पुरस्कार मिळालेत त्याही पेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला जास्त भावतात. अगदी आणि- अगदी. आणि त्यातून तुम्हाला ते तुमचे पुरस्कार आहेत असंच जास्त वाटतं. मला वाटतं तोच खरा पुरस्कार खरंच, आहे. खरंच. ज्या मुलांसाठी आपण लिहितो त्या मुलांच्या ओठांवर आपली कविता हो. आहे, त्या मुलांच्या भावविश्वात आपली कथा रुंजी घालते. मला वाटतं त्याहून मोठा पुरस्कार नाही. नाही खरं. आणि मुलांकडून मिळणारं प्रेम आनंद हा ना खूप खूप वेगळा वेगळा असतो, असतो. निखळ अगदी, निर्मळ, अगदी. अगदी हृदयापासून. एक मानसिक गोष्ट समाधान आहे त्याच्यामध्ये. शिवाय. एकदा एक अशी घटना घडली माझ्या आयुष्यात की 2000 मला वाटतं 16-17ची गोष्ट असावी किंवा त्याच्या आधीची. माझी अशी नुकताच मी नवीन नवीन लिहित होतो आणि माझी नाही खूपच आधीची ती घटना असावी. आणि माझी किशोरमध्ये कविता आली होती आणि ती गडचिरोलीच्या जेडपीच्या शाळेत, तो किशोरचा अंक शासनाच्या सगळ्याच शाळेत जातो, मोफत जातो किशोरचा अंक शासनाचा असल्यामुळे. तिथे तो दिवाळी अंक पोचायला नवीन वर्ष सुरू झालं. त्या मुलाला माझी कविता, त्या जेडपीच्या 3री-4थीचा मुलगा तो,
त्याला खूप कविता आवडल्या. त्याने सरांकडे हट्ट धरून माझा पत्ता मिळवला आणि मला पत्र पाठवलं. अरे काय वा. लिहावं पत्रात त्याने? सर तुमची कविता मला खूप आवडली. नवीन वर्ष सुरू झाले, कारण त्यांच्याकडे अंक पोचायला वेळ. नोव्हेंबरचा अंक, दिवाळी अंक पोचायला जानेवारीच आला होता. बरोबर. नवीन वर्ष सुरू झालंय, तुम्हाला नवीन वर्षाची काहीतरी भेट पाठवायची इच्छा होते, पण सर माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. पण मी माझ्या वहीच्या पानात जपून ठेवलेलं मोराचं पीस मी तुम्हाला नवीन अरे वर्षाची वा. भेट म्हणून अरे पाठवतो. वा वा. ते मोराचं पीस जेव्हा मी माझ्या तळहातावर फिरवलं, माझे डोळे भरून आले. आले. नकळत त्या गडचिरोलीच्या त्या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मुलाला भेटून आल्याचा भास झाला. भास, खरं. मला वाटतं हा किती मोठा पुरस्कार आहे. खूपच. त्याने जीवापाड त्याला- जपलेलं, पानांमध्ये जपून ठेवलेलं मोराचं पीस त्याला मला द्यावंसं वाटलं वाटतं. हीच केवढी हीच केवढी भावना भावना मोठी आहे. आहे. मोठी भावना आहे. मला खरंच. पत्र लिहावंसं वाटलं, माझ्याशी संवाद साधावासा वाटला. नकळत त्या मुलाला भेटून आल्याचा भास झाला मला. आणि केवढी आपुलकी मला निर्माण झाली वाटतं त्याची त्याला. जिथे आपण पोहोचत नाही तिथे आपली कविता गोष्ट पोहोचते. आपल्याला पोहोचवते. ही किती मोठी साहित्याची मोठी जादू असेल. खरंच आणि अशा ती तुम्ही- तुमच्या शब्दात आणि कवितांमध्ये नक्कीच आहे सर. नाही, खरंच म्हणजे हे माझं सगळं- साहित्य मी ना कधी असे बेडरूम मध्ये बसून एखाद्या काचेच्या घरामध्ये बसून लिहिलेलं नाही. मी मुलांमध्ये राहून मुलांशी बोलता बोलता मला सुचलेलं आहे. खूप. सांगतो एक किस्सा. जूनला शाळा सुरू झाली आणि एक मुलगी मला वही नाचवत माझ्या पुढ्यात येऊन राहिली. तर तिला काहीतरी मला वही दाखवायची होती. माझ्या लक्षात आलं. म्हटलं काय तुला मला वही दाखवायची आहे का? अगं पण मी तर उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यास दिला नव्हता. जूनला नवीन वर्ग आला. तर म्हणे नाही सर, मला ना सुट्टीत ना आईने वही दिली आणि आई म्हणाली या वहीत काय बिलीव म्हटली. आणि हे काय बिलीव म्हणताना तिचे लकाकणारे डोळे मी पाहिले. म्हणजे आपण मुलांना काय म्हणतो, इथे हे करू नको, हो. तिथे ते करू नको, तिथे बस, इथे बस. पण त्या निरक्षर आईने त्या मुलीला काहीही लिही बाळा, वही खराब झाली तरी चालेल हे तिला सांगितल्यावर मी तिला विचारलं मग तू काय लिहिलंस? ती म्हणाली सर मी आईवर कविता लिहिली. वा. मग मला वाटलं आईने काहीही लिही सांगितल्यावर त्या मुलीला आईवर कविता लिहावीशी वाटणं वाटली. किती मोठी भावना आहे, किती खूपच. मोठी गोष्ट आहे. ती ज्याला कळेल त्याला आहे. त्याला आहे खरंच. मी त्या मुलीला म्हटलं मग दाखव बरं वही. त्या मुलीने वही दाखवली. तर कविता बेतास बेत होती. त्या 4थीच्या 5वीच्या मुलीच्या वयोमानानुसार होती. मी म्हटलं छान आहे बाळा. पण मला घरी जाताना त्या मुलीच्या त्या वहीवरनं कविता सुचली, माझी वही. आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. वा. हवं ते लिहिण्यातला किती आनंद आनंद असतो. आहे. आईने आणली मला वही आणि म्हणाली यात हवं ते लिही. मग आईवरच लिहिली एक कविता. आता वाचतो ती मी येता जाता. नंतर लिहिली सशाची कहाणी, आणखीन 2 पावसाची गाणी. अहो कुणाला सुटेना अवघड गणित, मी सोडवले नाचूक वहीत. हवेच्या दाबाचा प्रयोग लिहिला, ज्यात आला होता माझा नंबर पहिला. भरपूर विषय एकाच वहीत आणि सुचेल तसे बसलो लिहित. आई म्हणाली अरे सारेच यात, वहीचे जणू अनेक हात. हो. वा. आई म्हणाली अरे सारेच यात, वहीचे जणू अनेक हात. शेवटी घेतली आईची सही. अहो सजून गेली माझी वही. अरे वा. सजून गेली माझी वही. खरंच खूप ती सुंदर सजून कल्पना आहे गेली. सर. अगदी भावणारी आहे. प्रत्येकाच्या हृदयाला भावणारी ही कविता आहे. ओळी आहे ती हृदयाला असं. अशी स्पर्श करणारी. आणि स्वाती मॅडम एक गोष्टचं नक्कीच निरीक्षण तुम्ही केलं असेल, आपल्या आजूबाजूला खूप गोष्टी घडत असतात. बरोबर आहे. बरोबर. हो. म्हणजे मी आता जे काही सर सांगतायत किंवा सरांचे अनुभव की इतक्या कविता कुठून आल्या, कशा सुचल्या, यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे निरीक्षण आहे. सरांच्या खूप सुंदर. आणि आजूबाजूला घटना घडणाऱ्या दिसली की गोष्टी त्याच्यावर लिहिलंय सर लिहिलंय. तुम्ही होय. दरवेळी. प्रत्येक वेळेला. सरांना महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. बरोबर. सर आणि मी श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन मध्ये बरोबर पण होतो. नक्की. त्यामुळे मला सरांचा खूप अभिमान आहे, कारण ते माझे सहकारी आहेत म्हणूनही. आणि तुम्ही खरंच म्हणजे की अशा सहकाऱ्यांसोबत काम करताना जरा एक वेगळीच ऊर्जा जाणवते असते आणि की तो नक्कीच. एक माहोल वेगळाच होऊन जातो. कवितेच्या बाबतीत सर तुम्ही अनेकविध प्रयोग केलेत, होय. खूप सगळं साहित्य हाताळलंय. हो. तर त्याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल त्या बाबतीत? मी काय केलं, मुलांना लिहायचं, मुलांसाठी लिहायचं म्हणून काही आपण मुलांना नको द्यायला. त्या मुलांना ज्याची गरज आहे हम्म. ते देऊया आपण.
त्यांना आनंद तर पहिला मिळाला पाहिजे. अनेकदा काय होतं, बालसाहित्य जे येतं ना ते उपदेश देणारं असतं. बरोबर. आता उपदेश आपल्याला मोठ्यांना तरी आवडतो का हो? नाही. मग त्या मुलांना कसं आवडेल, लहानांना कसं आवडेल? म्हणून त्यांना उपदेश नको, सहज गोष्टीतून एखादा चांगला विचार देता आला तर द्या, पण मनोरंजन पहिलं करा त्यांचं. बरोबर. करील मनोरंजन जो मुलांचे जडेल ना ते प्रभूषित आहे, आपण असं म्हणतो की मनोरंजन मुलांचं पहिलं केलं पाहिजे. त्यांची आनंदाची बाग फुलवली पाहिजे, त्यांचं भावविश्व फुलून गेलं पाहिजे, त्यांच्या कल्पनेची भरारी घेण्यासाठी त्यांना पंख दिले पाहिजे आपण साहित्यातून, असं मला वाटतं. अरे मुलांना जाऊ दे ना, घेऊ दे. अहो मुलांना आपण ना मुक्तपणे वावरायला दिलं ना, मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. खरंच. त्या ऊर्जेला फक्त आपल्याला मार्ग दाखवायचा आहे. योग्य मार्ग दाखवला की मुलं ती बरोबर आपल्याला पाहिजे ते हवं ते मुलं साध्य करून दाखवतात असं मला वाटतं. मग या मुलांना कसं आपल्याला चांगलं देता येईल याचा माझा नेहमी ध्यास असायचा. मी पहिलीच्या वर्गातला प्रयोग सांगतो तुम्हाला. पहिलीच्या वर्गात नुकतीच अक्षर ओळख झालेली मुलं आहे आणि मी एकदा बघितलं, एका मुलाला वाचायला सांगितल्यावर जोडाक्षर आलं आणि त्याला वाचता आलं नाही. आणि मी त्याचा चेहरा वाचला मात्र त्यावेळी, बरं का. आणि त्याचा चेहरा वाचल्यावर असं लक्षात आलं की त्याला कुठेतरी वाईट वाटलं, आपल्याला वाचता आलं नाही. आणि मग मी म्हटलं या मुलाला जलद गतीच्या वाचनाचा आनंद देण्यासाठी आपण जोडाक्षर विरहित कविता लिहूया. हो. पहिलीसाठी जोडाक्षर विरहित कविता लिहिल्या. मग ते पुढून पाठ मागून सपाट, बाबांनी आणलं लोखंडी कपाट, कपाटाला खण आहेत खूप, खणात पैसे बसतात चूप, पैशांचं कपाट घमेंडी भारी, उघडायला गेलं की कुरकुर करी, उघडायला गेलं की अहो सगळ्या वर्गात कुरकुर 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 सुरू व्हायचं. इतकं मुलांच्या ओठांवर ते गाणं. किंवा झाडा रे झाडा, डोल रे डोल, फळासारखे तुझे गोड गोड बोल, झाडाला आली सुगंधी फुले, फुलांनी बांधले झाडावर झुले, पानांनी धरला तालावर ताल, झाडांनी घातला पायात चाळ, झाडाची फुले उतरली खाली आणि सुगंधी सारी जमीन झाली. झाडाची फुलं खाली उतरून ती जमीन सुगंधित करते. इथे किती चांगला विचार आपण नकळत देऊन जातो. खूपच चांगला विचार मुलांना दिलाय की सुगंधित फुलं जमीन सुगंधित करते. म्हणून आपण एखाद्याला बोटांनी जर चंदन लावलं ना कपाळाला तर आपल्या बोटांनाही सुगंध चंदनाचा येऊन जातो. सर, एका खऱ्या शिक्षकाचं मला इथं व्याख्या करावं वाटते तुमच्यावरून की जो विद्यार्थ्यांचा चेहरा वाचू शकतो तो खरा शिक्षक. त्याला त्याची समस्या समजू शकते आणि तो समस्येचं निराकरण करू शकतो जो विद्यार्थ्याचा चेहरा वाचतो. आणि तुम्ही असे डोळे वाचलेत, चेहरे वाचलेत आणि त्याची उत्तर काव्यातून शोधलीत. सर सांगतो मी शिक्षक नसतो तर लेखक सुद्धा झालो नसतो कदाचित. कारण मला मुलांनी लिहितं केलं आणि लिहितं केल्यानंतर मला मुलांनी समृद्ध केलं माझं लेखन आणि मला सुद्धा. म्हणजे मी आज ती सगळी मुलं ही किती नशीबवान आहेत जे शिकून गेलेली आहेत, जे शिकत आहेत, सरांच्या हाताखाली शिकलेत. आणि मुळात जर मला माहिती आहे की मला शिकवायला येणारे शिक्षक हे सरांसारखे असे छान समजून सांगणारे आहेत, मुळात सोप्या भाषेत समजावून सांगणार आहेत, तर कधीच ते शाळेत जायला जी मुलं रडतात ना ती रडणार नाहीत. आणि कधीच मुलांना असं होणार नाही की मला ह्या तासाला बसायचं नाहीये, मला कंटाळा आलाय, मला घरी जायचंय. कारण हेच शिक्षक आहेत जे मुलांना पुढे घेऊन शकतात. सरांनी मुद्दाम प्राथमिक शिक्षकाचं काम निवडलंय. वास्तविक ते MA-BEd आहेत, ते प्राध्यापक होऊ शकले असते, पण तिकडे न जाता खास मुलांच्या विश्वात रमण्यासाठी, वावरण्यासाठी, त्यांचं मन वाचण्यासाठी सरांनी मुद्दाम प्राथमिक शिक्षकाची नोकरी निवडलेली. पण त्यांनी हे निवडल्यामुळेच मला असं वाटतं आज कितीतरी असे अनेक जे लहान विद्यार्थी आहेत त्यांचा जो पाया आहे तो नक्कीच. आणि आपली ही मराठी भाषा आहे ती मराठी भाषा त्यांची पक्की होते आणि तो पाया सरांच्या माध्यमातून तो मजबूत होतोय कुठेतरी. सर, तुम्ही ज्यांना आहात ते नक्कीच विद्यार्थी भाग्यवान आहेत. मी सुद्धा स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण मला या मुलांमुळे लिहिता राहता आलं. मला जेव्हा अकादमी जाहीर झाला आणि मला खूप फोन आले, 2023ची गोष्ट ही, 23चा पुरस्कार 24ला डिक्लेअर झाला. जेव्हा मला अनेक पत्रकारांचे फोन आले ना, एका पत्रकाराने विचारलं 30-31 वर्ष तुम्ही लिहिताय, आज तुम्हाला भारत सरकारचा साहित्य अकादमी जाहीर झाला, कसं वाटतं तुम्हाला? 30 वर्ष तुम्ही लिहिताय. तर मी त्यांना म्हटलं मी 30 वर्ष लिहितोय असं म्हणण्यापेक्षा
30 वर्ष मुलांनी मला लिहितं ठेवलं आहे. अरे वा, हे वा. माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. सर, ही संकल्पना तुम्ही सांगताय, ही किती मुलांना तुम्ही सगळं श्रेय देताय. अहो, ताई म्हटलं मुलांनी लिहितं ठेवलं म्हणजे मुलं जेव्हा म्हणतात की सर भारी होती बरं का तुमच्या कविता, आपल्या अंगावर मुठभर मांस, मस्त. अरे किती बरोबर. छान, मुलांना अजून आवडतंय काहीतरी आपल्याला, लिहूया, अजून आता आणखी काहीतरी वेगळं लिहूया. काहीतरी लिहूया. आणि मग जेव्हा असंच कवितेचे प्रयोग प्रेरणा. करायला लागलो, पहिलीच्या मुलांसाठी असा प्रयोग केला, दुसरीच्या मुलांना म्हटलं, नंतर पुढच्या गटाला म्हटलं मुलांना ना मोठ्या मोठ्या गोष्टी वाचायचा कंटाळा येतो, 5-5 पानाच्या, 6-6 पानाच्या, 10-10 पानाच्या. मुलांमध्ये आता हल्लीच्या मुलांमध्ये नाही. एवढा पेशन्स Patience नाही. नाहीये. तर मग म्हटलं यांना पटकन संपणारी गोष्ट कशी लिहिता येईल, एक पानभराचीच. मग मी ना तालकथा लिहिल्या. आता तुम्ही म्हणाल तालकथा म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कविताही आहे आणि ज्याच्यामध्ये गोष्टही आहे. वा. म्हणजे आता बघा, एक उदाहरण द्यायचं झालं तर 2 विड्यांची कविता माझी आहे, तालकथा आहे. गावच्या एका घरात 2 विळे होते. गावच्या एका घरात 2 विळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक वेळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, तर दुसरा वेळा काम करून लखलख करीत होता. एक वेळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, तर दुसरा वेळा काम करून लखलख करीत होता. गंजलेला वेळा एकदा लखलख त्या वेळाला म्हणाला, गंजलेला वेळा एकदा लखलख त्या वेळाला म्हणाला, अरे तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदान कदा कामामध्ये वापरत तुला असतो. अरे पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, तुझ्यासारखी कष्ट मुळीच मला नाही. आता लखलखता वेळा गंजलेल्या वेळाला म्हणाला, आता लखलखता वेळा गंजलेल्या वेळाला म्हणाला, अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावे जनाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन, मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल. वा. अरे नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून. प्रत्येकाला जायचंच हो. आहे, पण कुणी कसं जायचं, ते कुणी आपण काय आपण मागे ठेवून जायचं. जायचं. हा. किती सुंदर उदाहरण त्याच्यातून खूपच ते best. झालं. ही- मुलांना ना भाषणातून तुम्ही काहीतरी उपदेश करण्यापेक्षा कविता गोष्टीतून काहीतरी सहज एखादे कानमंत्र सांगून गेलं ना, मुलांना तो आपलासा जास्त वाटतो, पडतो. आपलासा खरंच वाटतो तो. वाटतो. खरंच असं हं. मुलांना म्हटलं ना, मुलांना तुम्हाला विळे व्हायची पाळी आली किंवा तुम्हाला विळे व्हा असं म्हटलं, तर मग तुम्हाला कोणते विळे व्हायला आवडेल? तुम्हाला म्हणाल लखलखते लखलखते वेळे. वेळे. मग काय करतात रे लखलखते वेळे? कामाच्या वेळी दडून बसत नाही सर. बाद झालं ना. वा, मुलं मस्त. असं एवढे हा उत्स्फूर्तपणे संस्कारच आहे सांगतात. आपला मोठा. हो. याला म्हणतात सोनाराने कान टोचलेले चांगले असतात. आता ही गोष्टच आहे, गोष्ट पण एका छोट्याशा कमी शब्दांमध्ये एका बरोबर. पानांमध्ये संपणारी मुलांना आवडतं. आवडतं. हा आणि प्रयोग त्यातून- इतका आवडला. हे माझं पहिलं पुस्तक बोधाई. हा प्रयोग इतका आवडला, एका महिन्यात 1000 प्रती संपल्या. वा. खरं म्हणजे तुम्ही शिक्षकांनी. नकळत बोधच केला सगळा. हो. खूपच छान, ते बोधाईच नाव दिलं, हो. जसं गीताई मस्त. तसं बोधाई. अगदी समर्पक. अहो, उंट आणि गाढवांच्या संवादातून फुलवलेली छोटीशीच कविता आहे बघा. एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला, एक गाढव त्याला शिव्या देऊन बोलला. एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला, एक गाढव त्याला शिव्या देऊन बोलला, पण उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले. उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले, आपली वाट शांतपणे पुढे चालत राहिले. हे पाहून गाढवाने त्या उंटाला हटकले, मी शिवे देत असता तू का नाही थांबवले? उंट म्हणाला, ज्याला आपले उद्दिष्ट असते गाठायचे, गाढवांच्या बडबडीकडे त्यांनी लक्ष नसते वा. द्यायचे. गाढवांच्या वा, वा. बडबडीकडे त्यांनी लक्ष नसते. किती सुंदर. केवढा संदेश दिलाय तुम्ही, केवढा संदेश मोठा, सुंदर. आणि इतक्या छोट्या गोष्टीतून. हो. म्हणजे कमी शब्दात हा. जास्तीत जास्त जास्त बोध. आणि गोष्ट, गोष्ट. आणि त्याच्यात एक गोष्ट गोष्ट. दडलेली. हा, हा, हा. हो, गोष्ट गोष्ट आहे भेटली. आणि ती इतकी लयबद्ध गोष्ट आहे की ती ताल एक मुलांना तालही मिळतो. खरंच गोष्टही समजलं, तुम्ही संस्कारही केलात, आणि थोडक्यात एकदम कमी शॉर्ट शब्दात. अँड स्वीट. शॉर्ट अँड स्वीट म्हणतात तसं. असं हा प्रयोग इतका उचलून धरला, हा इतका उचलून धरला. खूप मला त्याच्याबद्दल माझे ते 2000 प्रतींची पहिली आवृत्ती एका महिन्यात संपली. शिक्षक मित्रांचं ट्रेनिंग सुरू होतं आणि तिथे मी यातल्या 4-5 कविता म्हटल्या. अहो, प्रत्येक शिक्षक मला द्या ना सर पुस्तक, मला द्या ना ते पुस्तक. आणि त्यांनी ते परिपाठातून, म्हणजे त्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेत त्यांच्या परिपाठातून या कविता पोहोचवल्या. पोहोचवल्या. म्हणजे खरंच. किती ठिकाणी या कविता पोहोचल्या. खूप उदंड प्रेम मिळालं मिळालं, खरंच. शिक्षकांचं, शाळांचं, मुलांचं, पालकांचं. एका पालकाने तर मला सांगितलं की मी ना, माझा मुलगा जिथे झोपतो ना
तिथेच वरती एक असा ना छोटासा कप्पा केलाय की तिथे हे बोधाई पुस्तक ठेवता येईल. वा. आणि मी रोज रात्री त्यातली एक कविता त्याला म्हणून दाखवतो. वा, आणि वा. त्याशिवाय तो झोपतच नाही. त्याला ती कविता ऐकायचीच असते किती उशीर झाला तरी. बापरे, म्हटलं हे किती किती खरंच किती मोठी गोष्ट आता आहे. सध्या सगळ्या पालकांनी हेच करण्याची गरज आहे. मुलांना रोज रात्री एक म्हणजे काहीतरी एखादा थोडंसं पालक वाचून. असं बोलतो तर किती आपल्यासाठी आपण सहज लिहून गेलेलो असतो हो, पण आपल्या लिहिण्याचं आपल्या लेखनाचं वाचक किती मोठं त्याचं सोनं करतो. करतात खरंच. आणि त्याचं. ते सोनं झालेलं पाहून आपल्याला नक्कीच किती- पावलं असं मन वाटतं की भरतं. कृतार्थ झालो आपलं कृतार्थ. लेखन. बरोबर, खरंच आहे. बरोबर. मुळात स्वाती मॅडम ही संकल्पनाच खूप छान आहे. म्हणजे आज जे पालक म्हणतात ना की त्यांना वेळ मिळत नाहीये, नाही, हो, हो. संस्कार वर्गांना पाठवूयात, या इतक्या सरांनी इतके सोपे सोपे मार्ग शोधले. त्यातलंच बोधाई आहे. एखादं जरी उदाहरण अंगीकारलं आहे. पालकांनी तरी त्यांची मुलं नक्कीच संस्कारित नक्की, होतील अगदी नक्की, असं आहे. नक्की. सर, तुमचे हजाराहून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम झालेत. मग या यशस्वी कथाकथनाचं तंत्र तुमचं काय आहे बरं? नेमकं काय तुम्ही करता? मला वाटतं कथाकथन करायचं असेल ना तर तुम्ही अनेकांचं कथाकथन आधी ऐकलं पाहिजे, मला असं वाटतं. कारण काय, तुम्हाला तुमचा मार्ग शोधायचा असेल तर तुम्ही मी खूप माझ्या सुरुवातीच्या काळात वपू काळे, रेखा मुंदडा, दमा मिराजदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर अनेकांचं कथाकथन ऐकलं. आणि मग त्यांचं ऐकल्यानंतर मला एकनाथ आवाडांचं कसं केलं पाहिजे त्यांनी, अशी आपली वेगळी वाट शोधली मी. आणि त्यामुळे माझं कथाकथन ऐकल्यानंतर लोकांनी म्हटलं नाही पाहिजे हा वपू काळेंसारखं करतो नाही, किंवा हा दमांसारखं करतो. नाही, बरोबर. लोकांनी म्हटलं पाहिजे हा एकनाथ आवाडांसारखंच स्वतःची करतो. शैली निर्माण स्वतःची केली, ओरिजिनॅलिटी, स्वतःची Originality. ओळख निर्माण करता स्वतःची आली. वेगळी शैली निर्माण केली. म्हणजे मी तसं प्रयत्न केला. लोकांना ऐकायला कथा सांगत गेलो आणि लोकांना फार आनंद मिळाला. मग कुणीतरी तुमच्यासारखं माणूस आणखी सांगतो, अरे त्या आवाडांनी फार छान गोष्ट सांगितली, त्यांना बोलवा तुमच्या कार्यक्रमात. असं एकातून दुसऱ्यातून प्रचार आणि दुसरा प्रसार असे असा खूप होत. कार्यक्रम करत गेलो. मुलांपुढे मुलांसाठी वेगळ्या कथा, मोठ्यांसाठी वेगळ्या कथा असं निवडत गेलो, वाचत गेलो, वाचलेलं माझ्या पद्धतीने तयारी करत गेलो. बरोबर. त्यामुळे मला कुठल्या शाळेत बोलवलं ना कथाकथनाला, हो तुम्ही येणार का आमच्या शाळेत? हो म्हणतो. कोणत्या कथा सांगणार? तर ते नाही सांगत मात्र मी म्हणतो तिथं आल्यावर मुलं बघतो आणि मी त्यानुसार ठरवतो. ठरवतो. कारण काय, आपण कुठल्या मुलांना गोष्ट सांगतोय ती आपल्याला माहित असली बरोबर, पाहिजे. बरोबर. शिशु गटासाठी गोष्ट सांगताना तुमचा शारीरिक अभिनय जास्त असला पाहिजे. बरोबर. तर कुमार गटासाठी गोष्ट सांगताना तुम्ही शब्दांचा जास्त अभिनय केला पाहिजे, म्हणजे ज्याला आम्ही पण म्हणतो वाचिक अभिनय. बरोबर. आणि शारीरिकला आपण कायिक अभिनय म्हणतो. छोट्या गटाचं अवधान कमी असतं, त्यामुळे त्यांचं अवधान खेचण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त शारीरिक करावं. अभिनय करावा लागतो. बरोबर. पण मोठ्या गटाला तुम्ही शब्दांतून जास्त त्यांना सांगितलं पाहिजे. बरोबर. त्या शब्दाला हे नेमकं खूप काय अगदी सांगायचंय. योग्य ओळख म्हणजे जसं अभिनय आहे विद्यार्थ्यांचं. तसं अनेक गोष्टीचं तंत्र आहे. उदाहरणार्थ तुम्ही कोणत्या वेळी गोष्ट सांगता ते फार महत्वाचं आहे. मधली सुट्टी झाली आहे आणि तुम्ही मुलांना कडी लावली वर्गाच्या दाराला आणि म्हणाले, मुलांनो तुम्हाला आता मी गोष्ट सांगतो, खूप भारी गोष्ट सांगतो. मग मुलांचं सगळं डब्याकडे लक्ष, मुलांचं मधल्या सुट्टीच्या घंटेकडे लक्ष. त्यामुळे तुम्ही कोणत्या वेळी गोष्ट सांगताय ते वेळ महत्वाचं महत्वाची, पाहिजे. वेळ महत्वाची. असे खूप तंत्र. अभिनय जसं आहे तसं तुमच्या कथाकथनाचं भाषण होऊ नये हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कथाकथन हे कथाकथनच आहे. बरोबर. कारण का, जसं दोन महिला एकत्र आल्या तर त्या घरातल्या सुखदुःखाच्या गोष्टीच करतात. बोलतात. दोन सीमेवरचे सैनिक एकत्र आले तर त्या सीमेवरच्या गोष्टीच गप्पा होते, करतात. किंवा दोन पारावर वृद्ध बसले तर ते हवा पाण्याच्या का होईना गोष्टीच करतात. म्हणजे गोष्ट ही आपल्या आयुष्यालाच आहे, आयुष्याचा भागच झालेली आहे. आयुष्याला हा, जोडली गेलेली आहे ती आपल्या आयुष्याला. त्यामुळे कथा नेहमी माणसाची सोबत करत असते. त्यामुळे मी कथेबद्दल खूप वाचलं, कथाकथनाबद्दल खूप वाचलं, त्या संदर्भातली पुस्तकं मिळवली आणि त्यातून मग कथाकथन म्हणजे नेमकं काय, त्यातून आपण कसं आपलं तंत्र तयार केलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये आत्मविश्वास कसा असला पाहिजे. कथा आपण एखादी वाचली पुस्तकातली तर ती कशी जशीच्या तशी सांगू नये, तिच्यावर कसं आपण काम केलं पाहिजे त्या कथेवर. बरोबर. त्याला आपण म्हणतो कथा कथनीय करून घेणे. अच्छा. कथा कथनीय करून घेतली पाहिजे. म्हणजे ती सांगण्यासाठी जी प्रमाण भाषेतली कथा आहे ती बोली भाषा आहे, हो. संवादात ती आली कशी पाहिजे. होते नव्हतेच, होतं नव्हतं ते सगळं करून घेतलं पाहिजे आणि ती कशी सहज लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल असा प्रयत्न केला पाहिजे. सरांच्या गंमत गाणी या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचाही पुरस्कार मिळालाय. हो. सर, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. हो. सरांच्या कविता
अनेक पुस्तकं अनेक भाषांमध्ये पण भाषांतरित झाली आहेत. हो. आणि शिवाय बृहन्मुंबई महापालिकेने त्यांचे बऱ्याच कविता गेय रूपात सादर केल्या आहेत. हो. त्यांना तालबद्ध केलं आहे, स्वरबद्ध केलं आहे. असं सरांचं सगळं साहित्य सध्या खूपच विद्यार्थ्यांमध्ये माझं लोकप्रिय जवळजवळ आहे. आकाशवाणीवर 101 गाणी असतील बालगीतं हो. आकाशवाणीवर माझी. पाठ्यपुस्तकातही त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. आता आपण दुसरीला. नाट्यछटाई लिहिला सर, हो. ते तुम्हाला कसं काय हाताळावं वाटलं? नाही, मला असं नाट्यछटा वाटलं का आवडलात की तुम्ही? नाट्यछटा हा दिवाकरांनी दिवाकरांनी अण्णा. शंकर काशीनाथ हो, गर्गे हो. त्यांनी नाट्यछटा 51च नाट्यछटा लिहिल्या, पण ते अजरामर झाल्या त्या झाल्या. नाट्यछटा बरोबर. त्यांचं लेखन. तर मला असं वाटलं की त्याच्यानंतर नाट्यछटा कुठे पाठ्यपुस्तकात व्यतिरिक्त दिसतच नाही. मग मुलांना नाट्यछटेतून त्यांच्या अभिनय गुणाला वाव देता येते, मुलांना व्यासपीठावर त्या नाट्यछटा सादर करता येतात. मग आपण लिहून प्रयत्न करूया, ज्याची ज्याची मुलांना गरज आहे, ज्याची ज्याची मुलांना आवश्यकता आहे आणि ज्याच्यातून मुलांचं व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होईल असं साहित्य लिहिण्याचा माझा नेहमीपासूनच प्रयत्न माझा हा कल आहे. हं. आणि त्याच्यावर मेहनत घ्यायची आहे. तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने त्या नाट्यछटा लिहिल्या गेल्या बरं का. माझ्या हं. पहिलंच पुस्तक आलं मला उंच उडू दे. अहो, त्या मुलीची काय जिद्द आहे त्याच्यामध्ये. ती मुलगी म्हणते की मला आई उंच उडू दे, शिक्षणाचे पंख घेऊन मला उंच उडू दे, मी कलेक्टर होईल. आणि अशा काहीतरी ज्याच्यात आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण करणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या, आत्मविश्वास, ऊर्जा, आवड आणि सोपे शब्द सोपे जे शब्द. मनाला हो. भावतील. कारण असं मुलांसाठी सगळ्यांची सांगड. सांगड घातली बालसाहित्य- म्हणून एवढी लोकप्रियता मिळाली बालसाहित्याबद्दल त्यांच्या म्हटलंच साहित्याला. जातं, बालसाहित्याबद्दल म्हटलंच जातं की अवघड लिहिणं सोपं आहे. हो, पण पण सोपं सोपं लिहिणं लिहिणं अवघड आहे. अवघड. खरंच आहे, खरंच आहे. मुलांसाठी तुम्ही सोपं लिहायला जाल बरोबर, तर ते अगदी बरोबर. छंददेही आनंद हो. या तुमच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा अतिशय प्रतिष्ठेचा असा पुरस्कार मिळाला. हो. आणि तो घेण्यासाठी तुम्ही जेव्हा सहकुटुंब दिल्लीला गेलात तेव्हा तुमच्या आणि कुटुंबियांच्या काय भावना होत्या हो सर? काय बाबा, तो फारच आनंदाचा क्षण, पण एक जबाबदारी वाढवणारा सुद्धा. जेव्हा मला अकादमी जाहीर झाला, दिल्लीहून फोन आला, एकनाथ अवॉर्ड बात कर रहे क्या, तो एका साऊथ इंडियन मोठ्या अधिकाऱ्याचा फोन होता तिकडच्या ऑफिसचा. आणि त्यांनी सांगितलं की हमारे अभी वेबसाइट देख लो, आपको साहित्य अकादमी वाव. घोषित हुआ है बाल साहित्य का. तर मी माझ्या पत्नीला म्हटलं अगं असा असा फोन आला. तर ती म्हणाली हो का, आधी बघा त्यांची वेबसाईट तर उघडून बघा. माझ्या मुलगी घरातच होती आणि वेबसाईट उघडून बघितली. तेवढ्यात मला मंत्रालयाचे फोन सुरू झाले, इतके फोन. 2 दिवस मला अक्षरशः तुम्हाला रात्री 2-2 वाजेपर्यंत रात्रीच्या फोन येत होते. इतका अभिनंदनाचा वर्षाव. लोक अक्षरशः डोळ्यात पाणी आणून मला खूप आनंद झाला. सर, किती वर्ष तुमचं आम्ही साहित्य वाचतो आणि तुमच्या आज लेखनाला एवढा मोठा पुरस्कार मिळतो. खरंच म्हणजे लोकांना मलाच पुरस्कार मिळतो असा इतका आनंद झाला. नाही, आणि ते नावच आहे ना, छंददेही आनंद. हो ना, खरंच नावही खूपच छान आहे. खूपच होय, होय. खरंच छंदामुळे आनंदही मिळतो आणि मदतही होते. तुम्ही नाही, एका ठिकाणी काय लिहिलंय ना, झालं? त्या मुलीला छंदामुळे वाचवलं. हो, त्याच्यात लिहिलं छंदामुळे. म्हणजे तो मुलगा म्हणतो की त्याला पोहण्याचा छंद होता. आई ओरडायची, अरे बाबा एवढा नदीत पोहायला जातोस, पण तू नको जाऊस. नको आई, काळजी करू नको, मी आता शिकलोय चांगला. आणि तो एकदा मुलगा जेव्हा आई म्हणते बरं काळजी घे, कुणीतरी सोबत असल्यावरच पोहायला जा. पण जेव्हा तो मुलगा एकदा पोहता एका मुलीला वाचवतो, लहान मुलीला नदीत पडलेल्या, तेव्हा आईला मात्र वाटतं विशेष. आणि त्याची ही बातमी सगळ्या गावभर पसरते, राष्ट्रपतीपर्यंत पोहोचते. आणि त्याला तो राष्ट्रपती पुरस्कार मिळतो. काय आपण एखाद्याला मदत करतो किंवा एखादा शौर्य पुरस्कार तो. आणि जेव्हा त्याला विचारतात पत्रकार कसं वाटतं तुला हा शौर्य पुरस्कार घेताना, तो म्हणे खरं सांगू का, मला जेव्हा छंद एखाद्याचा प्राण वाचवायला उपयोगी पडला, हे त्यावेळी मला खूप आनंद झाला. त्या पुरस्कारावर मोठा आनंद झाला की एका छंदामुळे मी एका मुलीचा जीव वाचवू शकलो. बरोबर. सरांच्या बाबतीतही हे लागू होते नाही का मॅडम? हो, छंददेही आनंद, तुमचा हा लिहिण्याचा छंद ज्याने तुम्हाला आनंद, म्हणजे इतरांना तर आनंद मिळालेलाच आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीचा छंद इतका छान पद्धतीने जोपासलाय की त्यामुळे
आम्हाला सतत अशी हसतमुख असणारी ही प्रतिभा तुमची पाहायला नाही मिळते. काय होतं, तुम्ही जे काही नाही, छंद तुमची- जोपासता, तुम्हाला स्वतःला आनंद नाही मिळाला तर तुम्ही इतरांना नाही बरोबर देऊ आहे, बरोबर आहे, शकत. आधी बरोबर आहे. तुम्ही त्याच्यातून आनंद मिळवला पाहिजे. आणि बायको मग आणि तो पत्नी आणि मुलीलाही खूपच आनंद झाला खूप असेल आनंद त्यांना. झाला. आणि मग त्या 2-3 दिवस ते सगळं सुरूच राहिलं. वर्तमानपत्रातून दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर बातमी. माझ्या फोटोसह बातमी आली. हे सगळ्या आनंदाच्या गोष्टी होत्या. पण नंतर असं वाटलं की जबाबदारी केवढी वाढली. केवढी जबाबदारी वाढली. वाढली. आता त्या आणखी दृष्टीने लिखाण, आता आणखी वेगळं काहीतरी लिहिलं पाहिजे, पाहिजे, जे बरोबर. मुलांना जे काळाच्या ओघात टिकेल असं लिखाण केलं पाहिजे, असं लिहिलं पाहिजे आपण, असा विचार मनात आला. लिहितोय अजूनही वेगवेगळे प्रयोग. सर, काव्यकोडी शेवटी तुम्ही लिहिली. आमच्या बाल दोस्तांना आणि आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? काय मी एवढंच सांगेल की जे कराल ना ते मनापासून करा. वा. एक चित्रकार होता आणि त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरलेलं होतं. हे प्रदर्शन पाहायला अनेक लहान मुलं जातात आणि त्या एक मुलगी, चुणचुणीत मुलगी त्या चित्रकाराला म्हणते, काका तुमची चित्र खूप सुंदर आहे तो, पण त्याहीपेक्षा सुंदर काय आहे माहिती आहे का, त्यातली रंगसंगती. वा. तुम्ही कोणत्या रंगात असा कोणता रंग मिसळता की मनाला आकर्षित करून घेणारा एक वेगळाच रंग तयार होतो. वा. त्या चित्रकाराला त्या मुलीच्या जिज्ञासाचं कौतुक वाटलं. तो म्हणाला, मुली मी असं ठरवत नाही ग, मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो, पण त्या रंगात माझा अंतरंग मिसळतोच मिसळतो. अरे वा. वा. कारण कोणतंही चित्र हे बाह्य रंगामुळे कधीच सुंदर नाही. होत नाही. क्या बात मला आहे. वाटतं हेच आपण आपले अंतरंग एखाद्या हाती घेतलेल्या कामात मिसळलं तर ते काम इंद्रधनुष्यासारखं नक्की फुलून येईल. अगदी अगदी. मी म्हटलं ना सर की पहिल्यांदाच की मुलांचं अंतरंग ओळखून ते काव्यामध्ये प्रतीत होत आहे तुमच्या, म्हणून ती मुलं आणि ती तुमच्याशी एवढी जोडली गेली मी आहे. रसिक श्रोत्यांना हेच सांगेल, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुमचा अंतरंग मिसळून तर पहा, तुमचं काम इंद्रधनुष्यासारखं नक्की फुलून येईल. वा. ते फुलून यावं म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. सर, करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे. सर, तुम्ही साने गुरुजींच्या मार्गावरून चालला आहात आणि तुम्हाला तो साने गुरुजींचा पुरस्कारही मिळालेला आहे उत्तम कथा वाचक म्हणून. तो पण तुम्हाला त्याबद्दलही तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि असंच तुम्ही खूप खूप लिहा आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंद पेरा, एवढंच मी सांगेन. खरं तर आज सर इथे आलेत. सरांचं बोलणं इतकं काव्यमय आणि इतकं ऐकत राहणारं आहे, म्हणजे ज्यांना आतापर्यंत पुस्तकातून त्यांना वाचत आलो, ते आपल्या सोबत बसल्यानंतर किंवा त्यांना ऐकताना आपण किती हरवून जातो. मी आजच्या मुलाखतीमध्ये, म्हणजे मला असं वाटतं आतापर्यंत बऱ्याच मुलाखती घेतलेल्या आहेत, ज्या मुलाखतीमध्ये मी बऱ्याचदा बोलत असते, आज मला छान फक्त ऐकावंसं असं वाटत होतं. तर खरंच सर, हे ते शब्द आहेत जे मनाला, कानाला आणि आपल्या अंतरात्म्याला हे अगदीच म्हणतात ना, भावून स्पर्श करणारे आहेत हे. आणि खूप छान वाटलं. मुळात आत्ता इतकं मोठं झाल्यानंतर कुठेतरी बालपणात जायला एक तुम्ही भाग पाडलेत. या कविता, तुमच्या कथा, हे सगळं ऐकल्यानंतर बालपणात छान रमून जातं मन. आणि आज तुम्ही इथे आलात, खरं तर वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात. स्वाती मॅडम, तुमचंही मनापासून खरंच आभार मानते की तुम्ही सरांसोबत कॉर्डिनेशन करून आज तुम्ही सरांना इथे घेऊन आलात. तुमच्या दोघांचंही मनापासून आभार. आचार्य